श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम देवी महागौरीये नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. गणपती स्थापनेनंतर आपल्यापैकी बऱ्याच घरामध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केलं जातं. ज्येष्ठा गौरींची स्थापना केली जाते. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये समृद्धी आणण्यासाठी ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जातं. भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावरती त्यांचं विसर्जन केलं जातं. यावर्षी 10 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा गौरींचं आगमन होणार आहे. ज्येष्ठा गौरींचं आगमन कसं करावं, स्वागत कसं करावं, पूजन कसं करायचं, विसर्जन कसं करायचं, आवाहन, पूजन, विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे, संपूर्ण पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीनं कसा करायचा, मंत्रांसह हा संपूर्ण विधी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहात. आपल्या घरामध्ये समृद्धी, आरोग्य, सुखशांती आणण्याकरता, अखंड सौभाग्य प्राप्तीकरता ज्येष्ठा गौरींचं, महालक्ष्मींची ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीनंच करावी. अतिशय सोपी पूजा आहे. मंत्र जर पठण करता आले अवश्य करा, किंवा आपण हा व्हिडिओ लावून दिला आणि हे मंत्र श्रवण केले, त्या पद्धतीनं कृती केली तरी चालेल. याविषयी आपल्या काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराव्यात. कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. प्रथम बघूया या वर्षीचा ज्येष्ठा गौरींचा पूजनाचा मुहूर्त काय आहे. गौरी आवाहन आपल्याला करायचं आहे 10 सप्टेंबर रोजी सकाळपासून रात्री 8:04 शुभ मुहूर्त आहे. या दिवशी या वेळेत आपल्याला ज्येष्ठा गौरींचं आवाहन करायचं आहे. त्यानंतर गौरी पूजेचा जो मुहूर्त आहे, म्हणजे नैवेद्याचा जो मुहूर्त आहे, तो 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 नंतर मुख्य नैवेद्य आणि आरती आपल्याला करायची आहे. आणि गौरी विसर्जनाचा जो मुहूर्त आहे 12 सप्टेंबर रोजी सकाळपासून रात्री 9:53 कधीही आपण अक्षता टाकून गौरी विसर्जन करावं. गौरींचं म्हणजेच महालक्ष्मींचं आवाहन कसं करायचं, महालक्ष्मी मातेचं, गौरी मातेचं स्वागत कसं करायचं. आपल्या घरात रूढी परंपरेनुसार प्रत्येकाची गौरींची स्थापनेची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. काहींच्या घरी उभ्या महालक्ष्मी असतात, सोबत एक बाळ असतं. काही ठिकाणी गौरी ह्या 2 गौरी असतात, 2 बाळे असतात. काही ठिकाणी नदीतले खडे आणले जातात आणि त्यांचंच महालक्ष्मींचं प्रतीक म्हणून पूजन केलं जातं, स्थापना केली जाते. आपल्या घरात ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं आपण गौरींची स्थापना करायची. गौरी आवाहनाच्या दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं. 1 दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं. ज्या ठिकाणी आपल्याला गौरींची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करायची, सुशोभित करायची. त्या ठिकाणी डेकोरेशन करा. संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. आपल्याकडं जर पितळाचे मुखवटे असतील तर हे अगोदरच उजळून घ्यावेत, त्यांना रंगकाम करून घ्यावं. अंगणामध्ये रांगोळीनं लक्ष्मीची पावलं काढायची, त्यावरती हळद कुंकू व्हायचं. घरातसुद्धा आपल्या सर्व खोल्यांमध्ये लक्ष्मीची पावलं काढायची, त्यावरती हळद कुंकू व्हायचं. आता महालक्ष्मींचे जे मुखवटे असतात ते तामणामध्ये घ्यायचे. तामणामध्ये घेताना तामणामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, तांदळावरती हळद कुंकू व्हावं, त्यावरती मुखवटे ठेवावेत. मुखवट्यांच्या डोक्यावरती नवीन वस्त्र ठेवावं. अशा पद्धतीनं तामणामध्ये हे मुखवटे घेऊन घरातील सुवासिनीनं हे मुखवटे प्रवेशद्वाराजवळ जाऊन त्यानंतर तुळशीजवळ न्यायचे. तुळशीजवळ हळद कुंकू, अक्षता, एखादं फूल वाहून या मुखवट्यांची पूजा करायची. गौरी आवाहन म्हणजे काय की आपण गौरी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रण देत असतो, त्यांचं स्वागत करत असतो. त्यानंतर गौरींचे मुखवटे आपण आता आपल्या घरामध्ये आणणार आहोत. ते आणत असताना अंगणामध्ये बाहेर आपण जी लक्ष्मीची पावलं काढलेली असती, प्रत्येक पावलावरती तामण ठेवायचं. सोबत घंटा किंवा ताट आणि चमचा वाजवून गौरींचं स्वागत करायचं. एक पावलावरती तामण ठेवत प्रवेशद्वाराजवळ आलं की ज्याप्रमाणे एखादी नववधू घरातील उंबऱ्यावरचं माप ओलांडून आपल्या घरात प्रवेश करते, अगदी त्याच पद्धतीनं एखाद्या ग्लासमध्ये थोडेसे तांदूळ घ्यावेत, त्यामध्ये एखादी सुपारी ठेवावी आणि तामणानं हे माप ओलांडावं. घरात आल्यानंतरसुद्धा एकेका पावलावरती तामण ठेवून संपूर्ण घरात मुखवटे फिरवायचे. असं केल्यानं आपल्या घरामध्ये सुखशांती, धनधान्याची समृद्धी नांदते.
घरात अशा पद्धतीनं महालक्ष्मींची मुखवटे आणत असताना महालक्ष्मी आली सोन्या रूपाच्या पावलानं आली, महालक्ष्मी आली सोन्या रूपाच्या पावलानं आली असं म्हणावं. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण महालक्ष्मींची स्थापना करत असाल, पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा दागदागिने घालून नवीन साडी नेसून महालक्ष्म्यांची स्थापना करायची, त्यावरती मुखवटे ठेवून द्यावेत. बाळे असतील, बाळांची स्थापना करायची आणि गौरी आवाहनानिमित्त महालक्ष्मींची पूजा करायची. महालक्ष्मी तसंच त्यांची जी बाळे असतात त्यांना हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. पुढील मंत्र म्हणायचा, श्री महालक्ष्मे नमः आवाहनार्थे गंधाक्षता पुष्पम हरिद्राम कुंकुमम च समर्पयामी. त्यानंतर महालक्ष्म्यांना 16 दुर्वांची जुडी व्हायची. श्री महालक्ष्मे नमः दुर्वांकुरान समर्पयामी. त्यानंतर 5 वेळा सुवासनीनं महालक्ष्मींना औक्षण करायचं. श्री महालक्ष्मे नमः दीपम समर्पयामी. अगरबत्ती लावायचं, अगरबत्तीने देखील ओवाळायचं. श्री महालक्ष्मे नमः धूपम समर्पयामी. गौरी आवाहनाच्या दिवशी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, खिरापतीचा नैवेद्य दाखवावा. श्री महालक्ष्मे नमः नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. पहिल्या दिवशी गणपती बाप्पाची आरती आणि देवीची आरती करावी. अशा पद्धतीनं विधिवत गौरींचं आवाहन केलं जातं, त्यांचं स्वागत केलं जातं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी आपल्याला गौरीपूजन करायचं आहे. गौरीपूजनाच्या दिवशी महानैवेद्य आणि महाआरतीला महत्त्व आहे. नैवेद्यामध्ये गोड पदार्थांसोबतच म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य, त्याचप्रमाणे बेसनाचे लाडू या नैवेद्यासोबतच 16 भाज्यांचा नैवेद्य प्रामुख्याने दाखवला जातो. आपल्याला ज्या ज्या भाज्या शक्य होतील त्या भाज्यांचा नैवेद्यामध्ये समावेश अवश्य करावा. प्रामुख्यानं पडवळ आणि पंचामृताचा समावेश असावा. ज्येष्ठा गौरींच्या पूजेमधील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो नैवेद्याचा दिवस, ज्या दिवशी ज्येष्ठा गौरींची पूजा केली जाते, प्राणप्रतिष्ठा केली जाते, त्यांना अभिषेक केला जातो. ही पूजा कशी करायची ते आता आपण बघूया. प्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता पूजेच्या शुद्धीकरणासाठी फुलानं गौरींवरती तसंच आपल्या घरात आजूबाजूला आपल्या स्वतःवरती पाणी शिंपडायचं. पुढील मंत्र म्हणायचा, ओम अपवित्रः पवित्रो वा सर्व अवस्थां गतोऽपि वा यः स्मरेत पुंडरीकाक्षंस बाह्याभ्यंतरः शुचिः. यानंतर आपण करणार आहोत आचमन. आचमन केल्यानं आपल्या स्वतःची शुद्धी होते, आपलं मन एकाग्र होतं, पूजा पण छान होते. भगवान विष्णूंची 24 नावं घेऊन शुद्ध जल प्राशन करणे याला म्हणतात आचमन. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. पहिली जी 3 नावं आहे त्याचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं. पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना ते पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची, म्हणजेच द्विराचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम गोविंदाय नमः, तामनामध्ये पाणी सोडून द्या. पुन्हा हीच क्रिया करायची. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः. आता हात जोडायचे. श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री त्रिविक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री संकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री प्रद्युम्नाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, अदोक्षजाय नमः, श्री नारसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेंद्राय नमः, श्री हरिये नमः, श्री कृष्णाय नमो नमः. मनातल्या मनात गायत्री मंत्राचं पठण करावं. ओम भूभुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवास्वरम. हात जोडायचे. आपण आता सर्व देवांना नमस्कार करणार आहोत आणि या पूजेसाठी त्यांना आमंत्रित करणार आहोत. ओम श्री महागणपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः,
ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. आचमन केल्यानंतर आता आपण पूजेचा संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. महालक्ष्मी मातेचं, गौरी मातेचं ध्यान करायचं. तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत अद्य एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथो. म्हणायचं मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री महालक्ष्मी देवताप्रीत्यर्थं अस्माकं सर्वेषां सकलकुटुंबानां क्षेम, स्थैर्य, अभय, आयु, आरोग्य, ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगलावाप्त्यर्थं अद्य शुभयोगे शुभकर्णे भाद्रपदमासे प्रतिवार्षिक विहितं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये श्री ज्येष्ठा गौरी पूजनं करिष्ये. हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. आता आपल्या उजव्या हातानं जमिनीला स्पर्श करायचं, जमिनीचं दर्शन घ्यायचं आणि म्हणायचं अपक्रामंतु भूतानि पिशाचः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. आता आपण कलश पूजन करणार आहोत. त्यासाठी एक शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यायचा. या तांब्यावरती कुंकवानं खालून वर 5 रेषा काढायच्या. स्वस्तिक काढावं. या तांब्यामध्ये एक नाणं, फूल, हळद, कुंकू, अक्षता, एखादा बदाम, सुपारी टाकावी. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवावी. त्यावरती स्वस्तिक काढलेला नारळ ठेवावा. महालक्ष्म्यांच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करावी. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. पुढील मंत्र म्हणावा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणः स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोत यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन्नदि कुरु. कलशाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. आता आपल्याला ज्येष्ठा गौरींची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. या पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग, पूजेचा प्राण ज्याला म्हणता येईल. महालक्ष्मी मातेचं ध्यान करावं. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. प्राणप्रतिष्ठा करताना काही विशिष्ट मंत्र पठन केले जातात. अशा वेळेला फुलानं दुरूनच महालक्ष्मींवरती दुरूनच पाणी शिंपडायचं, शुद्ध जल शिंपडायचं आणि या मंत्रांचं पठन करायचं किंवा श्रवण केलं तरी चालेल. ओम श्रीं नमः. अस्से प्राणः, 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 अस्से प्राणः. प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हटल्यानंतर गौरींच्या तसंच बाळांच्या डोळ्यांना दुर्वेणं शुद्ध तूप लावायचं. तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरेत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं. गौरी मातेला तसंच बाळांना हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हावी. श्री महालक्ष्मे नमः. गंधाक्षता पुष्पं हरिद्राम कुंकुमं च समर्पयामी. त्यानंतर दिव्यानं आणि अगरबत्तीनं ओवाळायचं. श्री महालक्ष्मे नमः. धूपं दीपं श्री महालक्ष्मे नमः. धूपं दीपं समर्पयामी. दूध साखरेचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. श्री महालक्ष्मी नमः. नैवेद्यं च समर्पयामी. त्यानंतर विड्याच्या जोड पानावरती सुपारी, हळकुंड, बदाम, एखादं नाणं दक्षिणा म्हणून ठेवावं. त्यावरती एक पळी पाणी सोडायचं. श्री महालक्ष्मी नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. आपण आता गणेश पूजन करणार आहोत. तामनामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन एक सुपारी गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून घ्यावी. त्यावरती शुद्ध जल, त्यानंतर पंचामृत, पुन्हा शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपते नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. ओम श्री महागणपते नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. ओम श्री महागणपते नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. सुपारी स्वच्छ करून घ्यायची आणि महालक्ष्मी मातेच्या समोर थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी जोड पानावरती
किंवा तांदळावरती सुपारी म्हणजेच गणपती बाप्पाचं जे प्रतीक आहे त्याची स्थापना करायची. त्या ठिकाणी त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी व्हावी. ओम श्री महागणपते नमः दुर्वांकुरान समर्पयामी. गणपती पूजनानंतर आपण आता गौरींची षोडशोपचारे पूजा आणि त्यांना महाअभिषेक करणार आहोत. गौरी मातेचं ध्यान करायचं. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. पुढील आपण जे संस्कार करणार आहोत प्रत्येक वेळी महालक्ष्मी तसंच बाळांवरती आपण हे संस्कार करायचे. प्रथम आपण करणार आहोत आवाहन. गौरी मातेवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम श्री महालक्ष्मी नमः आवायामी आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. त्यानंतर पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. गौरी मातेला आपण आता बसण्यासाठी आसन देणार आहोत. श्री महालक्ष्मी नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर पाद्य म्हणजेच गौरी मातेंचे आपण पाय धुणार आहोत. पळीभर पाणी फुलानंच लांबूनच महालक्ष्मी मातेवरती तसंच बाळावर शिंपडायचं. श्री महालक्ष्मी नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. त्यानंतर अर्घ्य म्हणजेच मातेला आपण हात धुण्यासाठी पाणी देणार आहोत. एका पळीमध्ये थोडंसं शुद्ध जल घ्या, त्यामध्ये गंधाक्षता घालायची आणि ते पाणी फुलानं गौरीवरती शिंपडायचं. श्री महालक्ष्मी नमः अर्घ्यं समर्पयामी. त्यानंतर आचमन शुद्ध जल महालक्ष्मी मातेवरती शिंपडायचं. श्री महालक्ष्मी नमः आचमनीयं समर्पयामी. पुढील संस्कार आहे पंचामृत स्नान. दूध, दही, तूप, मध, साखर हे पदार्थ एकत्र करून पंचामृत तयार करायचं. फुलानं थोडंसं पंचामृत गौरी मातेवरती शिंपडायचं. श्री महालक्ष्मी नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल शिंपडायचं. श्री महालक्ष्मी नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध म्हणजेच पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध टाकावं किंवा कुंकू टाकावं. हे पाणी फुलानं महालक्ष्मी तसंच बाळांवर दुरूनच शिंपडायचं. श्री महालक्ष्मी नमः गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा थोडंसं शुद्ध जल शिंपडायचं. श्री महालक्ष्मी नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता आपण गौरी मातेला महाअभिषेक करणार आहोत. फुलानं शुद्ध जल दुरूनच महालक्ष्मी मातेवरती शिंपडायचं आणि श्रीसूक्ताचं पठण करायचं. आपण 1 वेळा करू शकता किंवा 16 वेळा करू शकता. जितका वेळा वाटेल मनोभावे श्रीसूक्ताचं पठण करायचं आणि दुरूनच शुद्ध जल शिंपडायचं. अशा पद्धतीनं आपण महाअभिषेक करणार आहोत. महाअभिषेक झाल्यानंतर गौरींना तसंच बाळांना वस्त्रमाळ अर्पण करायची. श्री महालक्ष्मी नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर महालक्ष्मी मातेला बाळांना गंध लावायचं. श्री महालक्ष्मी नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. त्यानंतर अक्षता व्हायच्या. श्री महालक्ष्मी नमः अलंकारार्थे अक्षतान समर्पयामी. त्यानंतर गौरी मातेला हळद कुंकू व्हावं. श्री महालक्ष्मी नमः हरिद्रा कुंकुमं च समर्पयामी. फुले व्हावीत. श्री महालक्ष्मी नमः पुष्पाणि समर्पयामी. त्यानंतर गौरी मातेला 16 दुर्वांची जोडी व्हायची. बाळांना 8 दुर्वांची जोडी व्हावी. श्री महालक्ष्मी नमः दुर्वांकुरान समर्पयामी. महालक्ष्मी मातेच्या मस्तकावरती पडवळ ठेवावं. श्री महालक्ष्मी नमः फलानी समर्पयामी. निरंजनानं महालक्ष्मी मातेला ओवाळायचं. श्री महालक्ष्मी नमः दीपम समर्पयामी. अगरबत्तीनं ओवाळायचं. श्री महालक्ष्मी नमः धूपम समर्पयामी. आता महालक्ष्मी मातेला महानैवेद्य दाखवायचा. गोड पदार्थांचा, बेसनाचे लाडू असतील, 16 भाज्यांचा संपूर्ण नैवेद्य महालक्ष्मी मातांना तसंच बाळांना दाखवायचा. जमिनीवरती चौकोनी पाण्याचं मंडल तयार करायचं. त्यावरती नैवेद्य ठेवायचा. त्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुढील मंत्र म्हणायचा. श्री महालक्ष्मी नमः नैवेद्यं समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्याच्या शेजारी 2 विड्याची पानं, त्यावरती नाणं, सुपारी, बदाम, एखादं हळकुंड ठेवावं. त्यावरती 1 पळी पाणी सोडून द्यावं. श्री महालक्ष्मी नमः मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रिय दक्षिणां समर्पयामी. अशा रीतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर महालक्ष्मी मातेची आरती करायची
आरती करत असताना गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, महालक्ष्मीची आरती अवश्य करावी. मंत्र पुष्पांजली करायची. या दिवशी जेवढं शक्य होईल आपण अन्नदान अवश्य करावं. महालक्ष्मीपुढे नारळ वाहावं. श्री महालक्ष्मे नमः फलार्थे नारिकेल फलम समर्पयामी. अशा पद्धतीनं विधिवत ज्येष्ठा गौरींचं पूजन अवश्य करावं. तिसरा जो दिवस असतो ज्येष्ठा गौरींचं विसर्जन. ज्येष्ठा गौरीचं विसर्जन कसं करायचं? 12 सप्टेंबर रोजी आपण ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करणार आहोत. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याचं पूजन करायचं. त्यानंतर संकल्प करायचा. उजव्या हातामध्ये 1 पळी पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं. महालक्ष्मी मातेचं ध्यान करायचं आणि म्हणायचं, आचम्य श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थम गंधादीपचारे उत्तरपूजनम करिष्ये. आपल्या हातामधील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं. आता महालक्ष्मी मातेची बाळांची पंचोपचारे पूजा करायची. गंधाक्षता, फुलं व्हावीत, दुर्वा व्हायच्या, हळद कुंकू व्हायचं. श्री महालक्ष्मे नमः हरिद्राम कुंकुमं च समर्पयामि. श्री महालक्ष्मे नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. श्री महालक्ष्मे नमः धूपं समर्पयामि. श्री महालक्ष्मे नमः दीपं समर्पयामि. श्री महालक्ष्मे नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. श्री महालक्ष्मे नमः दुर्वांकुरान् समर्पयामि. महालक्ष्मी मातेला दिव्यानं ओवाळायचं, अगरबत्तीनं ओवाळायचं. पुन्हा नैवेद्य दाखवायचा. विसर्जनाच्या दिवशी महालक्ष्मी मातेला दही भात आणि गोड खोबऱ्याचं कानोल्याचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, मंत्र पुष्पांजली म्हणायची. ज्या पद्धतीनं गौरी पूजनाच्या दिवशी आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्याच पद्धतीनं विसर्जनाच्या दिवशी गौरी मातेवरती अक्षता टाकून आपण त्यांचं विसर्जन करणार असतो. सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी गौरी मातेचं मनोभावे दर्शन घ्यावं. सर्वांनी मनोभावे महालक्ष्मी मातेवरती बाळांवरती अक्षता टाकायच्या. मुखवटे थोडेसे हलवायचे, हात जोडायचे आणि पुढील मंत्र म्हणावा, यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्धर्थम पुनरागमनाय च ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. अशा पद्धतीनं गौरी मातेचं विधिवत विसर्जन केलं जातं. त्या दिवशी ही पूजा तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी आपण मुखवटे काढून घ्यावेत आणि सर्व पूजा आवरून घ्यावी. मुखवटे व्यवस्थित ठेवून द्यायचे. निर्माल्य जे असतं ते आपण वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं. कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यावं. नारळाचा आपल्या घरामध्ये प्रसाद करावा. विसर्जनाच्या दिवशी जेवणा अगोदर घरातील सुवासनी गौरींच्या गळ्यातील दोरे आपल्या गळ्यात घालतात, ज्याला दोरे घेणे असं म्हणतात. ज्याला 16 गाठी दिल्या जातात. विविध वस्तू या गाठींमध्ये बांधल्या जातात. दोरे कसे घ्यायचे हा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर नक्की प्रदर्शित करेल, आपण तो बघावा. अशा पद्धतीनं विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं गौरी मातेचं आवाहन, पूजन आणि विसर्जन आपण अवश्य करावं. ही पूजा आपल्याला कशी वाटली मला अवश्य कळवा. याच पद्धतीनं आपण पूजा करणार असाल मला कमेंट करा. शंका असतील जरूर विचारा. कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.